कोकण कोकण मुंबई गोवा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश मोरे। तुमचं सर्वांचं स्वागत आहे बाबूदा मराठी ब्लॉगर मध्ये। आणि राईडची सुरुवात झालेली आहे। राईड आपली होणार आहे कोकण मध्ये, रत्नागिरीला चाललोय, अगेन रत्नागिरीला। आणि प्लस तुम्हाला आपल्या मुंबई गोवा महामार्गावरचे करंट स्टेटस दिसणार आहे। महिना चालू आहे जुलैचा, तुम्हाला नक्की एक आयडिया येईल। आणि एकदा आपल्या बीचचं लुक तुम्हाला दाखवतो मी, आपल्या बीचचं लुक। आपल्या सोबत आहेत मी तुमचा लाडका अभिजित थोरात। शाळेची आठवणी सांगतो एकदम जोरात। योगेश बॉय। हॅलो मित्रांनो, मी योगेश गायकवाड, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। फुल चिकना बनून आलेल्या दाढी बिडी करून। मी अतुल कापसे, पहिल्यांदाच कोकणात चाललो। हाय अतुल। मी कल्पेश पैकडे, हे सगळे माझ्याच गावी येत आहेत। आणि माझी गाडी नवीन आहे, हे बघा नवीन गाडी आहे। अरे वो सब दोस्त लोग, मैंने कभी लाइफ में मेरा गाड़ी नहीं गिराया, सब मेरे दोस्त लोग ने गिराया है। अरे तेरी गाड़ी चलती कि तेरे को पता है? चलते ना लाड। मैं बटले, इन लोग को कुछ काम धंधे रहते नहीं और मुझे लेके जाते हैं। सब चीज गंजेल है। अरे क्या उसके वजह से हो गया नाजुक हो गया। शादी होगा तो मेरे यही गाड़ी में मेरे वाइफ को बैठा देगा। 60+ किलोमीटर आपण आलोय, पण पाऊस तुम्ही बघू शकता। पाऊस बघा इकडे फुल। सो इथं थांबण्याचं कारण असं आहे की इथं आमची गाडी झाली पंक्चर। ठीक आहे, आमलाय पूर्ण मोठा आमलाय हो गया ना। नाही करतो झालं, चला मग। तो आम्ही आता वडकलच्या थोडं पुढे आलोय, एक्झॅक्ट गावाचं नाव नाही माहिती। वडकलपासून 10 किलोमीटर पुढे आलो होतो आणि थांबलो यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी की पाणी बघा किती भरलं। पूर्ण अर्धी झाडं उभे आहेत। जर तुम्ही तिथे बघत असाल ना, पूर्ण अर्धी झाडं बघितली। ह्या साईडला पण बघा पूर्ण भरलेलं आहे। आणि आतापर्यंत कंडिशन अशी आहे की रस्ते तर ओकेच आहेत। ह्याच्या आधी पण मी सांगितलं होतं की नागोठण्यापर्यंत रस्ते ओके आहेत। नागोठण्याच्या नंतर थोडेसे खराब आहेत, बाकी तोपर्यंत रस्ते चांगलेच आहेत। थोडे मध्ये पॅचेस आहेत जे खराब झाले होते। आणि खूप मजा येते इकडं। आमची हँडिकॅप गाडी तिथं पण मजा करते। तो एक गाडी गेली पुढे। आणि लुक ॲट द व्ह्यू मॅन। पूर्ण आता याला झुका बोलायचं काय बोलणार, पण मस्त वाटतं। ऑफिशियली आता पहिला ब्रेक घेतला आपण। ह्याच्या आधी जेवढे ब्रेक घेतले ना, ते ह्याची गाडी बनवण्यासाठी घेतली। ही वाली गाडी सध्या योगेश चालवते ही गाडी, म्हणून जरा इथपर्यंत पोचलो आम्ही। आता जरा खाली होऊन आलोय आणि पोचलोय आपण आता सध्या इंदापूरच्या पुढे आलोय। माणगावला जवळ CNGचा पंप आहे, तिथं वॉशरूम क्लीन असतो, म्हणून आम्ही इथं आलो जरा फ्रेश होण्यासाठी। आणि पाऊस खूप लागला त्याच्यामुळे ब्लॉग करू शकलो नाही। खरंच मजा येते निसर्ग बघून, पाणी जागोजागीत भरलेलं आहे। सो अगेन बॅक टू द रोड। कमीत कमी 1 तासाचा ब्रेक झाला मित्रांनो, आणि आता निघायचं आहे। पण यांची नाटके बघा, आता 1 तासाच्या वर झालं तरी पण तिथंच बसलेत। हॅलो भाई, कोकण कोकण। भरपूर वर्षानंतर आपण परत एकदा राईड करतोय। भरपूर नाही, 1 वर्षानंतर। गेल्या वर्षी रत्नागिरीलाच आलेलो आणि आता सुद्धा रत्नागिरीलाच चाललोय। पण गेल्या टायमाला आम्ही खूप घाईगडबडीत गेलेलो। ओव्हरनाईट आम्ही राईड केली होती। आणि तुमच्या सर्वांचा जे तुम्ही बघताय, तुमच्या सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद त्याला मिळाला। माझ्या चॅनलवरती सगळ्यात जास्त व्ह्यूज त्याच व्हिडिओला गेलेत। आणि अगेन आपण त्याच रूटला चाललोय, त्याच ह्याच्यावर चाललोय। आणि तुम्ही मौसम बघू शकता, आता पुढे जाऊन पाऊस थांबलाय आणि रस्ते पण सुके झालेत। तोपर्यंत आम्ही ब्रेकच घेतला होता। सर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर। बाय द वे, आपण सध्या आता इंदापूरच्या पुढे आलोय। माणगाव येईल एका 3 किलोमीटर मध्ये। रोडची कंडिशन बोलायला गेलात ना
तर पावसामुळे एक ब्रिज जरासा मातीमुळे झालाय, पालीचा जे रस्ता आहे तिथे म्हणजे नागोठण्याच्या पुढे तो तेवढाच रस्ता जरासा खराब आहे. बाकी ओव्हरऑल रस्ता एक नंबर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडेसे जे पॅचेस आहेत, मी ह्याच्या आधी पण आपल्या मुंबई गोवा मार्गावरच्या व्हिडिओ बनवल्या होत्या. काही लोकांनी त्याच्यात कमेंट केला की ते रस्ते कधी बनणार नाहीत, कारण त्यांना ते माहितीच नाही की या रस्त्याची व्हॅल्यू काय आहे. ते कोकणात जाण्याची उत्साह काय असतो ते, त्याच्यामध्ये जर तुम्हाला असे रस्ते भेटतील, ऑलमोस्ट सगळीकडे असेच रस्ते आहेत, कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि एक नंबर रस्ते आहेत. आणि आता मस्त परिसर माहोल बनलेला आहे एक प्रकारचा आणि खूप मजा येते. आणि आम्ही आतापर्यंत गाडी चालवली आहे ती 116 किलोमीटर झालेत आम्हाला टोटल, म्हणजे वाशीवरून. आता कुठं थांबण्याचा विचार नाही आहे. खूप मजा येते यार, असं राईडला निघलं पाहिजे. आणि गाडीची कंडिशन म्हणायला गेलं तर तुम्ही जशी होती तशीच घेऊन आलो आहे मी. फक्त लाईटी जे एक्स्ट्रा माझ्याकडे होत्या स्पेअरमध्ये ते ॲडिशनल लावल्या, त्याचा पण क्लिप तुटला तर मी असा जुगाड केला, टेप लावले बघा. तसंच आता काय रात्रीचा प्रवास जास्त आपला नाही आहे. हे बघा जसे हे जसे स्पॉट आहेत हे असे 2-3 जागेवरती आहेत. बाकी हा जो तुम्ही रस्ता बघताय हा आपला बायपास रोड आहे माणगावचा. ह्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं काम चालू नाही आहे सध्या, ठप्प काम आहे. तर लोक सगळे ह्याच रस्त्याने जातात आहे, आपला जो मेन रस्ता आहे त्याच्याने. माणगाव पब्लिक, माणगावमधून जितके पण लोक बघत असतील आपल्याला फुल इज्जत तुम्हाला सुद्धा. आणि सध्या टाइम काय झाला आपल्याला आयडिया नाही त्याची, एक 10च्या आसपास टाइम झाला असेल. पहिल्यांदा आपल्याला असा रस्ता मिळाला आहे की माणगाव पण खाली नाही. हाँ क्या बोल रहा है राहुल? आराम से चल फिर. आता जो मी गोप्रो शूट केलाय, आता पाऊस जरी आला तरी आपल्याला काय तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आता मी त्याला जरा जुगाड लावलाय. तर जुगाड जागा तुम्ही, जुगाडचं काय टेन्शन नाही. आता पाऊस आला तरी पण आपला ब्लॉग चालू राहील, कारण मी जेव्हा निघलो ना कंटिन्युअसली घरातून पाऊस होता. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचे प्रवेशद्वार इथं आहे. कमानी व्यवस्थित बांधलेली आहे. इकडे महाराजांची मूर्ती सुद्धा आहे तिथे. आणि हाच रस्ता तुम्हाला पुण्याला सुद्धा जायचं असेल तर हाच रस्ता आहे, इकडून रायगडाकडे पण जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा गावाचा रस्ता पण हाच आहे. सो फिलिंग सो प्राऊड. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, ह्या रस्त्याची जितकी तारीफ करेन ना मी तितकी कमी आहे. माणगावच्या नंतर थोडासा लोणेरेपर्यंत तो आपला गावाचा एरिया असतो तो गेला, आणि त्याच्यानंतर हा रस्ता परत लागला आपला रत्नागिरीचा रस्ता. म्हणजे जितकी तारीफ करू तितकी फेल आहे. कंटिन्यू आम्ही 80च्या वरती आहेत. आता मी जरा गोप्रो चालू करायसाठी 2 मिनिटं थांबलो होतो, त्यामुळे हे सगळे पुढे गेलेत. कंटिन्यू आम्ही या रस्त्यावरती आहे. एवढा पाऊस येतोय पण काही फरक पडत नाही आम्हाला. तुम्ही इथला निसर्ग बघू शकता, वातावरण बघू शकता मित्रांनो, एक नंबर वाटतंय. माझी खूप इच्छा होती अशी पावसातून फिरायला यायची, आणि मी येतो. पण या टायमाला पण आपला तसा अजून क्राऊड जमलेला नाही, त्यामुळे आपण कुठं राईड करत नाही. तर
तुमचं जर प्रेम असं दिसत राहिलं जसं आतापर्यंत दिसतंय थोडं अजून वाढलं तर नक्की आपण वेगवेगळे ठिकाण पण व्हिजिट करू. तुमचं प्रेम भेटलं ना की फक्त एकच बोलायचं असं. राईट नाउ वी आर ॲट कोल्हापूर. कशेडी घाटाचं अपडेट पण बघायला आवडेल आणि तुम्हाला दाखवायला सुद्धा आवडेल. तुम्ही बघू शकता मी जुगाड कसं केलंय बघा. टेप बीप लावून तुमच्यासाठी खास. कॉर्नरिंग करण्यामध्ये आपली बाईक एक नंबर आहे कारण आपण कसं टायर साईड वाढवलेली आहे त्याच्यामुळे कॉर्नरिंग एक नंबर होते याच्यावर. सध्या आपला घाट लागलेला आहे. हे कशेडीचा घाट आहे का रे? कुठला घाट आहे हा?